29 एप्रिलला राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ परिसरात पोलिसांनी गर्भलिंग निदान साखळीचा पर्दाफाश केला। अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या माहितीवरून अत्यंत गोपनीय पद्धतीने हा छापा टाकण्यात आला। निळवंडे कालव्याजवळ एका निर्जन खोलीत हे सगळं सुरू होतं। गर्भवती महिलांकडून 10,000 रुपये घेऊन त्यांच्या गर्भाची तपासणी केली जात होती। वैद्यकीय अधिकारी व PCPNDT प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी हे स्टिंग ऑपरेशन राबवून डॉक्टर व एका एजंटला अटक केली। आता याच साखळीचा तपास सुरू असताना काही धक्कादायक नावे समोर आली आहेत। आता या प्रकरणात तब्बल 5 आरोपी गजाआड करण्यात आले आहेत। श्रीरामपूर येथील प्रसिद्ध डॉक्टर रवींद्र कुटे यांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। डॉक्टर रवींद्र कुटे हा इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राज्याध्यक्ष आहे। तोच या रॅकेटमध्ये सहभागी आढळल्याने या रॅकेटची साखळी राज्यभर पसरली असल्याची शंका उपस्थित केली जात आहे। नेमकं काय होतं हे प्रकरण आणि त्याचं गांभीर्य काय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना पिंपरी निर्मळ शिवारात गर्भलिंग निदान चाचणी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली। त्यानुसार खातरजमा केल्यावर 29 एप्रिलला पिंपरी निर्मळ शिवारात वैद्यकीय अधिकारी व PCPNDT प्राधिकरणाच्या पथकाने छापा टाकला। या छाप्यात नेवासा तालुक्यातील भानस-हिवरा येथील डॉक्टर राहुल भणगे आणि एजंट अभिजित भुसाळ यांना रंगेहात पकडण्यात आले। घटनास्थळावरून अल्ट्रासोनोग्राफी मशीन, मोबाईल फोन, रोख रक्कम, विविध साहित्य आणि 3 चारचाकी वाहने असं तब्बल 24 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तपासाच्या पुढील टप्प्यात तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे या रॅकेटमध्ये दलाल म्हणून काम करणारे प्रदीप भाऊसाहेब ढगे राहणार कोढाळे आणि निलेश ज्ञानेश्वर भवर वय 42 नापावाडी यांचा सहभाग उघड झाला। पोलिसांनी दोघांनाही शिताफीने अटक केली। विशेष म्हणजे आरोपींच्या चौकशीतून श्रीरामपूर येथील डॉक्टर रवींद्र कुटे यांचाही या गैरप्रकारात सहभाग असल्याचे समोर आले। त्यांनाही अटक करण्यात आली। नंतर पकडलेल्या तिन्ही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली। आता हा डॉक्टर रवींद्र कुटे कोण हे जेव्हा समोर आले तेव्हा हे प्रकरण राज्यभर पसरले असल्याची शंका उपस्थित करण्यात आली। डॉक्टर रवींद्र कुटे हे 1987 पासून कन्सल्टिंग सर्जन म्हणून श्रीरामपूर येथे कार्यरत आहेत। 2022-23 या सालात तो इंडियन मेडिकल असोसिएशनचा महाराष्ट्र राज्याचा अध्यक्षही होता। IMAच्या सदस्यता समितीचा अध्यक्ष, कॉलेज ऑफ जनरल प्रॅक्टिशनर्स महाराष्ट्राचा संचालकही होता। 2015 मध्ये अकॅडमी ऑफ मेडिकल स्पेशालिटीजचा तो महाराष्ट्र राज्याचा अध्यक्षही होता। 2015च्या मस्कोन अधिवेशनात त्याला IMA कडून प्रशंसा पुरस्कारही मिळाला होता। IMAच्या माध्यमातून डॉक्टरांच्या हक्कासाठी व वैद्यकीय क्षेत्राच्या सुधारणांसाठी त्याने विविध स्तरांवर कामही केलेले आहे। त्यामुळे त्याची राज्यभर ओळखही आहे। परंतु आता थेट गर्भलिंग निदान चाचणीत त्याचा सहभाग आढळल्याने गर्भलिंग निदानाची ही पाळेमुळे थेट राज्यभर पोहोचली आहेत का हा प्रश्न समोर आला आहे। या रॅकेटमध्ये आणखी काही डॉक्टर आणि एजंटांचा सहभाग असण्याची दाट शक्यता असून तपासणीची व्याप्ती वाढवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले। लोणी पोलीस ठाण्याकडून हा तपास सुरू आहे। पुण्यातील अन्य काही डॉक्टर, एजंट यामध्ये सामील असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्याबाबतही बारकाईने तपास सुरू आहे। यातील एजंट प्रदीप ढगे याच्याकडे लिंग निदान चाचणी करणारे आणखी एक मशीन मिळून आले असून ते देखील जप्त करण्यात आले आहेत। लिंग निदान चाचणी करणारे डॉक्टर, एजंट, दलाल यांच्यावर त्याचप्रमाणे संबंधित महिलेच्या कुटुंबियांवर एवढ्या मोठ्या संख्येने अटक करून केलेली ही पहिलीच कारवाई मानली जात आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।